हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या बुधवार 6 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, सगळ्यात आधी तर विवान अवनीवर खूप चिडला होता, पण अवनी त्याला काही सॉरी म्हटली नाही. अवनीने ठरवलं चूक माझी नाहीये, मी विवानला सॉरी म्हणणार नाही. त्यामुळे विवान तिच्यावर चांगलाच चिडलेला. तर दुसरीकडे आत्या आणि दत्ता मामाने चक्क धोंडी अण्णाच्या घराची डागडुजी थांबवली आहे. कोर्टाची पोलिसांची धमकी दिली आणि त्यांच्या घराचं काम पुढे काही जाऊ दिलं नाही. त्यामुळे सगळी मुलं खूप चिडली. हाणामाऱ्या होण्यापर्यंत वेळ आली होती, पण यशादाने सगळं सावरून घेतलं. आणि त्यानंतरचा सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे आपला राजा चक्क ड्रायव्हर म्हणून विवानच्या फार्म हाऊसवर पोहोचलाय आणि या दोघांची समोरासमोर भेट झाली आहे. विवान त्याच्यावर खूप चिडलाय. मग आता राजा ड्रायव्हर म्हणून तेथे काम करणार का? आणि येथेच विवान, राजा आणि आपल्या अवनीची त्रिकोणीय प्रेम कहाणी पुढे जाणार का? हे पाहायला खूप मजा येईल. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच विवानच्या फार्म हाऊसमध्ये सगळे पोहोचलेले असतात. अवनी, महेश, स्वाती, विवान, विवानची आई आणि विवान खूप चिडलेला असतो. अवनीने आपला बाहेरच्या माणसासमोर अपमान केला हे त्याला काही सहन होत नाही. तेव्हा सगळे खूप घाबरलेले असतात. विवानची आई त्याला म्हणते, विवान शांत हो, तू एवढा का चिडलाय? अरे तो कॅबवाला, त्याचा आणि आपला काय संबंध? आयुष्यात पुन्हा तो कधी आपला भेटायचा पण नाही आणि तू एवढी का चिडचिड करतोय? विवान चिडून म्हणतो, मॉम तू ठीक तर आहेस ना? मी काय त्या कॅबवाल्यामुळे चिडलेलो नाहीये, तर आपल्याच माणसाने आपला अपमान केला म्हणून मला राग आलाय. आणि एक लक्षात ठेव, मी चुकलेलो नाहीये. विवानच्या आईला समजतं की विवान अवनीवर चिडलाय. विवानसुद्धा अवनीला चांगले डोळे दाखवतो, पण अवनी त्याला काही घाबरत नाही. स्वाती तिला शांत राहायला सांगते. विवानची आई ही अवनीला म्हणते, अवनी हे काय केलंस तू? बाहेरच्या माणसासमोर तू विवानचा अपमान केला. एक लक्षात ठेव, बायकोने नेहमी आपल्या नवऱ्याची बाजू घ्यायची असते, मग तिचा नवरा जरी चुकीचा असेल तरी सुद्धा. विवानला खूप राग येतो. विवान चिडून म्हणतो, मॉम एक गोष्ट लक्षात ठेव, विवान कधीच चुकत नाही, माझी चूक नव्हती. हे ऐकून अवनीला खूप राग येतो की चूक असून सुद्धा हा विवान एवढा माजुडापणा दाखवतोय. आणि मग विवान हा रागारागाने तेथून जाऊन उभा राहतो, रुसल्याचं नाटक करतो. इकडे जाय तिकडे जाय, मी रुसलोय फुगलोय अशी त्याची नाटकं सुरू असतात. हे सगळं पाहून अवनी आणखीनच चिडते आणि विवानची आई ही पुन्हा एकदा अवनीला डोळे दाखवते. तेव्हा अवनी चिडून म्हणते, चूक याची आहे ना, मूर्ख कुठला, हा रॉंग साईडने गेला, हा नो एंट्रीमध्ये घुसला आणि माझ्यावर चिडतोय आणि वरतून म्हणतोय माझी चूक नाहीये, मूर्ख कुठला बाउन्सर. तर स्वाती त्याच्यावर चिडून म्हणते, अगं माझ्या आई गप्प बस ना, आधीच परिस्थिती हाताबाहेर गेली आहे, मी तुझ्यासमोर हात जोडते, जास्त काही बोलू नको, गप्प बस. अवनी गप्प बसते. विवानची आई ही अवनी, महेश आणि स्वातीला सांगते, जाऊ द्या, आपण या प्रकरणावर नंतर बोलूया, आता तुम्ही सगळे फ्रेश व्हा, तुमची सोय वरती रूममध्ये केलेली आहे. आणि मग हे सगळेजण आपापल्या रूममध्ये निघून जातात. विवान हा अवनीकडे रागारागाने पाहत असतो. सगळ्यांना समजतं की विवानला अवनीचा खूप राग आलाय. अवनीसुद्धा त्याला चांगलेच डोळे दाखवते. अवनी आणि स्वाती रूममध्ये निघून जातात. महेश सोफ्यावर बसतो आणि म्हणतो, विवान बस ना, आपण बसून शांतपणे बोलूया. पण विवान हा महेशला काडीची किंमत देत नाही आणि त्याला चांगलाच ॲटिट्यूड दाखवून तेथून निघून जातो. त्यामुळे विवानला सुद्धा समजतं की अवनीवर तो खूप जास्त चिडलाय आणि आता अवनीचं काही खरं नाहीये. इकडे दांगटांच्या घरी संपूर्ण दांगट परिवार, राजा आपल्या कॅबमध्ये डागडुजीचं सगळं सामान घेऊन आलेला असतो आणि धन्या म्हणतो, अरे देवी आई पावली, आपल्या यशादाला पोरगी गावली. सगळे खूप खुश असतात. आणि मग राजा म्हणतो, ओ गुत्तेदार साहेब, तुमच्या हाताखाली 3-3 माणसं आहे, चला काय काम करायचं सांगा. यशोदा सांगतो, सगळ्यात आधी सिमेंट आणि वाळू मिक्स करूया. हे 4 भाऊ डागडुजीचं काम सुरू करतात, सगळं मटेरियल मिक्स करत असतात. तर त्यांचे वडील म्हणजे आपले धोंड्यांना मात्र दारूमध्ये पाणी मिक्स करत असतात. त्यांची दारू पिण्याची तयारी सुरू असते. मुलं खूप उत्साहात असतात. आता घराची डागडुजी करायची, रंगरंगोटी करायची आणि मग यशादाला मुलगी नक्की पसंत करणार असं त्यांना वाटत असतं. पण त्याच वेळेस सुलू आत्या आणि दत्ता मामा तेथे पोहोचतात आणि म्हणतात, थांबा, हे काम होऊ शकत नाही. या दोघांना पाहून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. सगळेजण त्यांच्याकडे रागारागाने पाहू लागतात. तेव्हा
नमीसुद्धा तेथे येते. त्यांचं बोलणं ऐकू लागते. सुलवात्या आणि दत्ता मामा पुढे येतात आणि म्हणतात, तुम्ही तरी कोर्टाची नोटीस फाडून फेकून दिली वाटतं, पण मी फाडून फेकली नाहीये, जपून ठेवलीये. ही पहा नोटीस, वाचून दाखवू का? तुम्ही घरामध्ये नवीन कन्स्ट्रक्शन करू शकत नाही, डागडुजी करू शकत नाही. सगळ्यांना खूप राग येतो. नमी मात्र चांगलीच खुश होते. राजा चिडून म्हणतो, रक्ताचा काका येणार आहे तू? तर सुलवात्या म्हणते, गपरे, कसला रक्ताचा काका आणि कसली रक्ताची आत्या? आणि तुझा हा बाप धोंड्या, तो सुद्धा आमचा रक्ताचा भाऊ आहे ना, त्याने ते नातं पाळलं का रे? सगळे खूप चिडतात. आणि इकडे स्वाती ही अवनीला समजवण्याचा प्रयत्न करत असते. तू विवानला जाऊन सॉरी म्हण. अवनी चिडून विचारते, मी का सॉरी म्हणायचं? माझी काय चूक आहे? त्या विवानने सॉरी म्हणायला हवं. स्वाती म्हणते, अगं बाई, असं नाही चालत. तो तुझा होणारा नवरा आहे, तुला त्याला सॉरी म्हणावंच लागेल. तर अवनी म्हणते, नाही म्हणणार. एकदा सॉरी म्हटलं ना की मला आयुष्यभर त्याला सॉरी म्हणावं लागेल आणि मी त्याला सॉरी म्हणणार नाहीये. तेवढ्यात महेश तेथे येतो आणि महेश विचारतो, स्वाती, तू समजदार आहे, मोठी आहे, तू तिला समजून सांगायला हवं ना. जे काही घडलंय ना ते खूप चुकीचं घडलंय. विवान चिडलाय, त्याने शॉपिंगला जाणं सुद्धा कॅन्सल केलंय आणि हे सगळं या मुलीमुळे झालंय. तिला तर अक्कल नाहीये, तुला आहे ना? तर स्वाती ही त्याला सॉरी म्हणते. सॉरी. अवनी म्हणते, पाहिलंस का, असं सॉरी बोलावं लागतं. महेश विचारतो, काय झालं येथे? तुमच्या दोघींमध्ये काय झालंय? मला कळलंच पाहिजे. स्वाती म्हणते, अगं काय नाही झालंय, दे सोडून. आणि मग विवान हा स्वातीला समजवण्याचा प्रयत्न करतो. आपण आहे ना सगळं सावरायला हवं, नाहीतर सगळंच बिघडेल. अवनी, तू माझं ऐकशील का? एक काम ऐक माझं, तू आहे ना गरमागरम चहा बनव. अवनीचा नाईलाज होतो आणि अवनी चहा बनवायला जाऊ लागते. तर महेश म्हणतो, चहा बनव आणि विवानला नेऊन दे, तेवढाच त्याचा मूड सुधारेल. अवनीला मोठा धक्काच बसतो. अवनी चिडून म्हणते, मी का चहा बनवायचा? आपण येथे गेस्ट आहोत. चहा बनवायचा असेल तर तो विवान आपल्यासाठी बनवेल, नाहीतर ती विवानची आई बनवेल, नाहीतर मग त्यांचे नौकर चावकर बनवतील. मी चहा बनवणार नाहीये. महेशला मोठा धक्काच बसतो. महेश चिडून म्हणतो, अवनी, तू खूप चुकीचं वागतेय बरं का? अवनी म्हणते, मी नाही चुकीचं वागत आहे, तो विवान चुकीचा वागतोय. मी त्याच्यासाठी चहा बनवणार नाहीये. अवनी काय महेशला भीक घालत नाही. तर महेश चिडून म्हणतो, स्वाती, तू समजदार आहे ना, तू जा, हिची सासू काय करते ते पहा. अवनी चिडून म्हणते, ती माझी सासू नाहीये. महेश तिला डोळे दाखवतो. अवनी म्हणते, अजून तरी नाहीये ना, अजून लग्न कुठे झालंय आमचं? महेश म्हणतो, तू खूप चुकीचं वागते बरं का? महेश तेथून निघून जातो. अवनी ओढून म्हणते, मला त्या बाउन्सरशी लग्न करायचं नाहीये, मला नाही करायचं त्याच्याशी लग्न. कोणाला समजतच नाहीये, काय करावं हे अवनीला कळतच नाही. आणि इकडे यशादा हा सुलू आत्याला म्हणतो, अगं आत्या, आम्ही काय नवीन बांधकाम नाही करत आहे, आम्ही फक्त डागडुजी करतोय, थोडासा रंग देतोय. तर दत्ता काका चिडून म्हणतो, नाही जमणार, घरात डागडुजी करता येणार नाही, रंगरंगोटी करता येणार नाही आणि घरामध्ये एक नवीन वीट सुद्धा रचता येणार नाही, काहीच करता येणार नाही. तेव्हा राजा चिडून म्हणतो, अरे रक्ताचा काका येणार आहे तू? तर सुलू आत्या चिडून म्हणते, बस करे तुझं रक्ताचा काका, रक्ताची आत्या. हा धोंड्या कोण आहे? हा सुद्धा आमच्या रक्ताचाच आहे ना, पण त्याने केलंय काय आमच्यासाठी काही? माझ्या घराला हात लावायचा नाही, माझ्या घराची डागडुजी करायची नाही, रंगरंगोटी करायची नाही, काहीच करायचं नाही. हे सगळं ऐकून यशादा, राजा, पाण्या, धन्या या सगळ्यांना खूप राग आलेला असतो. धोंडियांना मात्र मस्तपैकी दारू पीत बसलेला असतो. आणि सुलू आत्या म्हणते, तुमच्या सख्या आत्याचा शाप आहे शाप, तुम्हाला काही पोरगी लाभणार नाही, या घराला बाईचा आशीर्वाद मिळणार नाही, तुमच्या कोणाचीच लग्न होणार नाही. पाण्या खूप चिडतो आणि चक्क त्यांच्या अंगावर धावून जातो. यशादा त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो. तर पाण्या म्हणतो, दास सोड मला, हे काय आपल्या घराचं काम करू देणार नाहीये, आता मी काय यांना सोडत नाही. अरे तुमच्या वाट्याचं फुकून खाल्लं ना रे तुम्ही, हे आमच्या अन्नाचं घर आहे, आम्ही येथे डागडुजी करणार, रंगरंगोटी करणार, हवं ते करणार, तुम्ही कोण आम्हाला सांगणार आहे? दत्ता आणि सुलू आत्या खूप चिडतात आणि म्हणतात, असं का, असं का, आता आम्ही काय सोडत नाही, आम्ही पोलिसांनाच कॉल करतो. असं म्हणून सुलू आत्या चक्क पोलिसांना कॉल करते. हा दत्ता काका व्हिडिओ शूटिंग करू लागतो, म्हणजे कोर्टात सबूत दाखवता येईल की हे कोर्टाची ऑर्डर असताना सुद्धा घराची रंगरंगोटी डागडुजी करत होते. यशादा सगळ्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतो. चांगलंच भांडण सुरू होतं.
यशोदा हा सगळ्या पोरांना शांत करतो, तुम्ही गप्प बसा. सगळे पोरं गप्प बसतात आणि मग यशोदा हा सुलू आत्याला म्हणतो, अगं बाई आम्ही काम थांबवलंय, पोलिसांना फोन करू नको, आम्ही काहीच करणार नाहीये, डागडुजी करणार नाही, रंगरंगोटी करणार नाही, आम्ही काम नाही करणार. धन्या खूप चिडतो आणि म्हणतो, असं कसं काम थांबवलं रे. धन्या हा धोंडी अण्णाकडे जातो आणि म्हणतो, ओ अण्णा काही बोला ना, तुम्ही काहीच का बोलत नाहीये. आणि मग धोंडी अण्णा उभा राहतो. सुलू आत्या दत्ता काका चांगलेच घाबरतात, पण धोंडी अण्णा त्यांना काहीच न बोलता चक्क आपल्या सायकलला पॅडल मारतो आणि तेथून निघून जातो. सगळ्या पोरांना खूप वाईट वाटतं की आपला बाप काहीच बोलला नाही, त्याने आपली बाजू घेतली नाही. धोंडी अण्णा जात असतो तर सुलू आत्या म्हणते, ए धोंड्या तुझी सायकल पंक्चर झाली रे, भित्रा कुणीकडचा चालला का पळून. आपल्या बापाला असं ही बोलतीये, त्यामुळे राजाला खूप वाईट वाटतं. सगळे मुलं खूप दुःखी होतात. सुलू आत्या आणि हा दत्ता काका एखाद्या राक्षसासारखी हसू लागतात. पळून गेला रे, पळून गेला, दम नाही तुझ्यात भांडण्याचा, लढण्याची हिंमत नाही रे तुझ्यात, चल निघ इथून. हे ऐकून सगळे भाऊ खूप दुःखी होतात आणि मग यशोदा सुलू आत्यासमोर हात जोडून म्हणतो, सुलू आत्या मी तुझी हात जोडून माफी मागतो, आम्ही काम थांबवलंय, आम्ही आता काम करणार नाही, पण आता जास्त बोलू नको, जा इथून. कसं बसं मी पोरांना शांत केलंय, पण आता तू जास्त बोललीस ना तर पोरं शांत बसणार नाही, जा इथून जा. तर सुलू आत्या चक्क यशोदाची टर उडवते आणि म्हणते, घाबरट बापाचं घाबरट पोरग. अरे रे रे रे, तुला काय लढण्याची हिंमत आहे का रे. तुम्हाला आहे ना सख्या आत्याचा शाप लागलाय, तुझं लग्न काही होणार नाही. यशोदा, पाण्या, धन्या, राजाला खूप वाईट वाटतं, ते खूप चिडतात आणि ही सुलू आत्या चक्क यशोदाची नक्कल करते. कसं हात जोडून म्हणतोय, जा जा जा, आम्ही घराची काही रंगरंगोटी करणार नाही, डागडुजी करणार नाही. फ्रेंड्स, हा सीन पाहून तुम्हाला सुलू आत्या आणि दत्ता काकाचा खूप राग येईल. यांची ॲक्टिंग एक नंबर आहे, खूप भयानक आहे, यात शंका नाही. पण त्याच वेळेस यशोदा, राजा, पाण्या यांच्याकडे पाहून वाईट वाटतं की खरंच ते किती अगतिक झाले आहेत. त्यांना बाईचा आशीर्वाद तर मिळतच नाहीये, पण बापाचा हातसुद्धा डोक्यावर नसल्यामुळे त्यांना हे सगळं सहन करावं लागतंय. सगळे खूप दुःखी असतात आणि सुलू आत्या त्यांना वॉर्निंग देते, यानंतर माझ्या घरात पुन्हा डागडुजी करण्याचा प्रयत्न केला ना तर तुम्हाला सगळ्यांना जेलमध्ये पाठवेल आणि त्या धोंड्याच्या कोणत्याच पोराचं लग्न होणार नाहीये, कोणाचंच भलं होणार नाहीये, सगळ्यांचं वाटोळ होईल आणि या घराला कधीच बाईचा आशीर्वाद मिळणार नाही. असं म्हणून सुलू आत्या, दत्ता काका तिथून निघून जातात. यशोदाला खूप वाईट वाटतं, सगळे पोरं नाराज असतात. त्यामुळे यशोदा म्हणतो, जाऊ द्या रे, नका त्या सुलू आत्याचं एवढं मनावर घेऊ, तिला काय बडबड करण्याची सवय, नका टेन्शन घेऊ, चला चला आपली कामं करा. तेव्हा राजा म्हणतो, त्या सुलू आत्याचं नाही वाईट वाटलं, पण त्या धोंडी अण्णाचं वाईट वाटलं ना. आपल्या पोरांना बोलताना पाहून तो इथून पळून गेला, त्याने आपली साथ दिली नाही, त्याचं वाईट वाटलं. सगळी मुलं खूप दुःखी होतात, त्यांना वाईट वाटतं. रात्र होते आणि विवान अजूनसुद्धा फुगून बसलेलाच असतो. महेश त्याच्यासमोर असतो आणि महेशला कळतच नाही की या विवानचा राग कसा दूर करायचा. तेवढ्यात अवनी ही रूममधून बाहेर येते. विवान तिच्याकडे रागारागाने पाहत असतो. विवानच्या मनात असा ज्वालामुखी जागा झालेला असतो की या अवनीने सगळ्यांसमोर माझा अपमान केला आहे, तिला मी काय सोडणार नाही, पण अजून लग्न झालेलं नाही आहे, त्यामुळे तो गप्प असतो. स्वातीसुद्धा तेथे असते आणि सगळ्यांना सांगते की जेवण तयार झालं आहे, चला तुम्ही सगळे आले की मी प्लेट वाढायला घेते. पण कोणी काहीच बोलत नाही. विवान हा खूप टेन्शनमध्ये असतो. तेव्हा महेश त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो, चल विवान आपण सगळे जेवण करूया. पण विवान एक शब्दही बोलत नाही. महेशला समजतं की याचा राग एवढ्यात काही जाणार नाही आहे. अवनीसुद्धा खूप चिडलेली असते आणि इकडे आपल्या धोंडी अण्णाच्या घरी सगळेजण दुःखी होऊन बसलेले असतात. आता घराची डागडुजी नाही म्हणजे पोरगीसुद्धा होकार देणार नाही, लग्नसुद्धा होणार नाही अशी त्यांना गॅरंटी असते. आणि तेवढ्यात नमी ही हातात मस्त गोड शिऱ्याची प्लेट घेऊन घरात एंट्री घेते. पण कुणीच तिला पाहत नाही आणि कुणी आपल्याला पाहिलं नाही आहे म्हणून ती यशोदाला भेटायसाठी किचनमध्ये घुसते. तेवढ्यात धन्या तिला पाहतो. तो राजाला आवाज देतो, हे चल मागे. धन्या आणि राजा लगेच किचनमध्ये येतात. नमी ही किचनमध्ये जाऊन पाहते तर यशोदा नसतो. नमी मागे वळून पाहते तर राजा आणि धन्या तेथे उभे असतात.
नमी ही लगेचच शिऱ्याची प्लेट लपवते. राजा विचारतो, तू येथे कशाला आली आहे? तुझ्या आईने एवढे शाप दिले, तेवढे कमी पडले का तू सुद्धा शाप द्यायला आली आहे? तर नमी म्हणते, अरे माझ्या आईचं कुठे मनावर घेता? तिचं एवढं मनावर घेऊ नका, तिचं सोडून द्या. मी आहे ना तुमच्यासाठी एक स्पेशल डिश घेऊन आली आहे. असं म्हणून ती सगळ्यांना हा गोडाचा शिरा दाखवते. धन्याला खूप आवडत असतो. धन्या घेऊ लागतो तर नमी म्हणते, पहिले यशाला, मग तुम्हाला सगळ्यांना. आणि तेवढ्यात यशादा तेथे येतो. यशादाला पाहून नमी म्हणते, हे यशा, मी सगळ्यांसाठी ना मस्त गरमागरम शिरा बनवलाय, तू खाऊन पहा ना. धन्या घेऊ लागतो तर नमी म्हणते, नाही नाही, तू नाही घ्यायचा, जो बनवतो ना त्यालाच चव कळते, आधी त्याला खाऊ दे. चल यशा, तोंड गोड कर बरं. हे ऐकून धन्या आणि राजा हसू लागतात. अय्यो, तर नमीला समजतं मी हे काय बोलून गेले. नमी म्हणते, गपरे, काही पण चेष्टा करताय, तसं नाही, शिरा खाऊन तोंड गोड करायचं म्हणाले मी. आणि मग यशोदा थोडासा शिरा खातो आणि नमी विचारते, कसा झालाय? छान झालाय ना? तेवढ्यात धन्या विचारतो, म्हणजे डागडुजीचं काम बंद पडलं म्हणून सुलवात्याने हा शिरा बनवलाय का? नमी म्हणते, हो. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. आणि इकडे महेशच्या फोनवर चक्क बाबांचा कॉल येतो. त्यामुळे महेश खूप घाबरतो. विवान अवनी त्याच्याकडे पाहतात. महेश सांगतो, बाबांचा कॉल आलाय, मी आलो 2 मिनिटात बोलून. तो जाऊ लागतो. तेवढ्यात विवान त्याला थांबवतो आणि म्हणतो, येथेच बोल ना, बाहेर कशाला जातोय? बाबांचा कॉल आहे ना, तू येथे, मी येथे, अवनी येथे, मग बाहेर जायची काय गरज आहे? जे काही बोलायचं ते येथेच बोल. हे ऐकून महेशला मोठा धक्काच बसतो. महेश, स्वाती खूप घाबरतात. अवनीला सुद्धा भीती वाटते की बाबांना आज काय घडलं हे सगळं समजलं तर पुढे काय होईल. तिला खूप भीती वाटत असते. आणि मग महेश कॉल उचलतो. बाबा विचारतात, काय मग महेश, झाली की नाही खरेदी? कशी झाली लग्नाची खरेदी? महेश सांगतो, नाही बाबा, आज लग्नाची खरेदी नाही झाली. अवनी खूप घाबरते. बाबांना धक्काच बसतो. बाबा विचारतात, लग्नाची खरेदी नाही झाली? पण का? काय कारण? लग्नाची खरेदी का नाही झाली? महेशला काय बोलावं ते कळतच नाही. तो शांत बसतो. अवनी, स्वाती सगळे घाबरलेले असतात. आणि मग विमान म्हणतो, महेश दे माझ्याकडे, मला अंकलशी बोलायचंय. अवनीला समजतं की आता विवान बाबांजवळ आपली तक्रार करणार आणि मग बाबा आपल्यावर चिडणार. विवान अवनीकडे एकदम घुरट नजरेने पाहत असतो की आता तू जे काही केलंय ना, मी तुझ्या बाबांना सांगणार तुझं नाव. अवनी घाबरते. महेश विवानकडे फोन देतो आणि विवान स्पीकरवर फोन ठेवतो आणि म्हणतो, अंकल, तुम्हाला दुसऱ्या कोणाकडून कळण्याआधी मीच तुम्हाला सांगतो. अवनी खूप घाबरते. बाबा विचारतात, काय झालं विवान? तर विवान सांगतो, आज आम्ही शॉपिंगला जायचा प्लॅन कॅन्सल केला आहे. बाबांना मोठा धक्काच बसतो. बाबा विचारतात, पण का? तर विवान सांगतो, कसं आहे ना, तुमच्या मुलीला आहे ना आजचा प्रवास सहन नाही झाला. बाबांना काही कळतच नाही. अवनी, महेश, स्वाती विवानकडे आश्चर्याने पाहत असतात. तर विवान सांगतो, हसून सांगतो, ओ बाबा, तुमची मुलगी आहे ना खूप क्यूट आहे आणि तितकीच नाजूकसुद्धा आहे. तिला आहे ना आजचा प्रवास सहनच नाही झाला आणि इतक्या नाजूक मुलीला मी नाही त्रास देऊ शकत. ही लग्नाची शॉपिंग आहे आणि लग्नाची शॉपिंग कशी फ्रेश मूडने करायला हवी. म्हणून मी तिला म्हणालो, आजच्या दिवस आराम कर, उद्याचं उद्या पाहू, उद्या शॉपिंगला जाऊ. हे ऐकून महेश खूप खुश होतो. बाबांनाही आनंद होतो. अवनी मात्र या विवानकडे रागारागाने पाहू लागते. विवान विचारतो, बाबा तुम्हाला चालेल ना? तर बाबा म्हणतात, चालेल म्हणजे आता तू लग्नाआधीच माझ्या मुलीची इतकी काळजी घेतोय, मला आहे ना लाखात एक असा जावई मिळालाय. तर विवान सांगतो, अरे अंकल, तुम्ही सुद्धा लाखात एक आहात आणि तुमची मुलगी तर करोडोत एक आहे. बाबा खूप खुश होतात आणि म्हणतात, ठीक आहे, मग तुमच्या मनाने तुम्ही करा, आता गुड नाईट, कॉल ठेवतो मी. असं म्हणून बाबा फोन ठेवतात आणि विवान हा अवनीकडे वाकड्या नजरेने पाहतो आणि महेशला म्हणतो, नको टेन्शन घेऊ, सगळं काही सॉर्ट आऊट झालं आहे. आणि मग विवान हा अवनीजवळ येतो आणि अवनीला सांगतो, अवनी, तू सुद्धा टेन्शन घेऊ नको, माझ्या मनात काही नाही आहे. अवनी त्याच्याकडे रागारागाने पाहत असते. विवानसुद्धा मनात विचार करतो, विवान आहे मी, विवान, कधीच माझा अपमान विसरत नाही आणि तू माझा सगळ्यांसमोर अपमान केला आहे. आत्ता नाही, पण जेव्हा आपलं लग्न होईल ना, तेव्हापासून मी या सगळ्यांचा हिशोब चुकता करायला सुरुवात करेल, एवढं लक्षात ठेव. असं म्हणून विवान तेथून निघून जातो. अवनी खूप चिडते आणि म्हणते, पाहिलंस का किती नाटकीय हा? तर महेश म्हणतो, अवनी, तो नाटकी नाही आहे, उलट त्याने सगळी सिच्युएशन किती चांगल्या प्रकारे हँडल केली
नाहीतर बाबांना तो सगळं सांगू शकत होता. तुझ्या मनात त्याच्याबद्दल जे काही वाईट आहे ना ते सगळं काढून टाक, तेच तुझ्यासाठी चांगलं आहे, हा खूप चांगला मुलगा आहे असं म्हणून महेशसुद्धा जातो. पण अवनीला माहीत असतं ही सगळी त्याची नाटकं आहेत आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, मजा आली. पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू अवनी ही स्वातीला सांगणार मला त्या विवांशी लग्न नाही करायचं आहे आणि त्याच वेळेस चक्क राजाची या विवांच्या फार्म हाऊसमध्ये एंट्री होणार. राजा तेथे पोहोचेल आणि विवान हा खूप चिडलेला असणार. राजा आणि विवान या दोघांची नजरानजर होणार. आता विवान येथे काय आलाय देवाला माहीत. कदाचित त्याला एक ड्रायव्हर म्हणून तेथे बोलावलं असेल. काही दिवसांसाठी तो ड्रायव्हर म्हणून येथे आला असणार. विवान तर त्याला नोकरीवर ठेवणार नाही असंच वाटतंय. पण कदाचित याने माझा अपमान केला, आता याला माझा ड्रायव्हर बनवून मी त्याचा अपमान करेल अशी आयडिया विवान करेल. पण जेव्हा राजा आणि अवनी हे दोघे एकमेकांसमोर असतील तेव्हा त्यांची प्रेम कहाणीसुद्धा फुलू शकते. या दोघांच्या लग्नाचं सुद्धा काहीतरी होऊ शकतं असंच वाटतंय. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा बाई तुझा आशीर्वाद ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.